प्लस इंडियाच्या पूर्ण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या टुर्नामेंट्स घेतल्या जातात त्याच्यामध्ये ऑक्शनमध्ये या खेळाडूचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. असा खेळाडू फैजल पटेल या ठिकाणी गोलंदाजीला आलेला आहे. राईट अप राऊंड विकेटचा मारा करताना पाहायला मिळतोय आणि त्याचा सामना करतील नक्कीच या ठिकाणी समीर आयटम, ज्याने इंदिरा गांधी स्टेडियमवरती लेदर क्रिकेटमध्ये 7 चेंडूंवर 7 षटकार सलग लगावले होते. असा खेळाडू यावेळेला आपण पाहतो कव्हरच्या दिशा फटका मारलेला आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक जातोय, मात्र या दरम्यान क्षेत्ररक्षण केलं जाईल. ओ हो 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 हो, यावेळेला मात्र एक धाव या ठिकाणी काढली जात, दुसऱ्या धावेला नकार दिलेला आहे. पुढला चेंडू फैजल पटेलचा सामना करेल अमन. बॅच कडे लागते आणि हा पाहतो आपण या ठिकाणी यष्टीरक्षक या ठिकाणी झेल घेतोय, कोणतीच चूक करत नाहीये आणि हा दुसरा गडी बाद होऊन तंबूत परत आहेत अमन. कॉट बिहाइंड द विकेट. नवीन खेळाडू तंबूतनं मैदानात चाललं ते वसीम लवेंडर. अमन बाद होऊन तंबूत परत आहेत. फैजल पटेल काय राहुल यार. पुढला चेंडू आपण पाहतो ते या ठिकाणी फैजल पटेलचा राईट राऊंड विकेटचा मारा सामना करतात वसीम लवेंडर. एक दोन्ही खेळाडू जे आता खेळतात, फलंदाजी करतात आणि गोलंदाजी करतात, दोन्ही खेळाडू ऑल इंडिया 40+ असोसिएशनकडून आपण पाहतो त्या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या आहेत सोलापूर जिल्ह्याकडून. आणि हे दोन्ही आत्ता मात्र या ठिकाणी विरोधात खेळतायत एकमेकांच्या. पाहूया पुढचा चेंडू फैजलचा वसीम लवेंडरसाठी. यावेळी पाहतो त्या फटका सुंदर आहे आणि या ठिकाणी पाहतो आपण झेल बाद होताना पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद, धावसंख्या स्थिरावलेली आहे 16 धावा. नवीन फलंदाज मैदानात जाताना पाहायला मिळतात आपल्याला. बॅटर नेम फैजल. पुढचा चेंडू मोहम्मद साठी. यावेळेला मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटची कडा लागते, चेंडू जातो पण शॉर्ट फाईन लेगला. यष्टीरक्षक थोडासा चेंडू आपण पाहतो. यावेळेला मात्र पाहतो तर मिड विकेटला फटका येतोय. नक्कीच उत्कृष्ट पद्धतीने आपण पाहतो तर